दशरथ बॉलिंग ट्रॅक वरती. ऑन स्ट्राइक बॅट्समन आपण पाहताय मंगेश. नॉन स्ट्राइक एंड वरती पाहताय जयेश. मॅच नंबर 4 अंतिम सामना प्रथम सत्रातील आपल्या समोर आहे. सालोक वन द टॉस अँड सिलेक्टेड द फील्ड फर्स्ट. फर्स्ट बॅटिंग करतोय मॅच मध्ये भानसोली संघ. चला मॅचला करूयात सुरुवात. पहिलाच बॉल वेगवान. दिशा चांगली आहे. ऑफिशियल स्टेबल आहेत. निश्चित निर्धाव चेंडू जे सांगता. निर्धावानं सुरुवात केली या षटकाची. जबरदस्त बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 1 मध्ये दशरथ. पहिला बॉल योग्य टप्प्यावरती. बॉल नंबर 2 खोलात टाकलाय. पुन्हा एकदा वेग प्रचंड या गोलंदाजाकडे आणि त्याचा फायदा घेत असताना आणखी एक निर्धाव चेंडू. आता फलंदाज प्रेशर मध्ये. 2 निर्धाव चेंडू आल्यानंतर तिसऱ्या बॉलमध्ये धावसंख्येच्या शोधात हे फलंदाज आणि ते गोलंदाज मात्र आता चांगल्या रीतीने गोलंदाजी. आणखी एक निर्धाव बॉल. हा बॉल पडल्यानंतर खालीच राहतोय. समरीन डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये फ्लिपर टाईपनं निर्धाव चेंडू. 3 लगातारचे निर्धाव चेंडू टाइम लाईन वरती आपण पाहताय स्क्रीनवरती. 3ही निर्धाव बॉल. स्टार टेनिस वर्ल्ड या वाहिनीद्वारे आपण ही स्पर्धा घरबसल्या देखील पाहतोय. जे प्रेक्षक लाईव्ह जोडले गेलेत त्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक स्वागत. बॉल नंबर 4 घेऊन तयार दशरथ. दशरथचा बॉल फर्निचर डिस्ट्रॉय. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न नाकाम ठरलाय. फलंदाज जबरदस्त बॉलिंग. मॅग्निफिसंट गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल निर्धाव. सेटअप केले 3 बॉल आणि बॉल नंबर 4 असा सेट केला की यष्ट्यांवरती बॉल जाऊन आदरला. बॉल नंबर 5 नवीन फलंदाज अक्रॉस द लाईनचा फटका खेचायचा प्रयत्न आहे. डायरेक्ट हिट चा प्रयत्न परंतु इथे ऑफिशियल सांगत असताना इट्स अ वाईट बॉल. पहिली अतिरिक्त धाव धावफलकावरती. 1 बाद 1. बॉल संपले 4. करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये उलट्या दिशेनं प्रयत्न केलेत आणि अप्रतिम कॅच पकडले पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. फलंदाज होतोय आणखी एक बाद.
जबरदस्त फटका, जमिनीला घासत पुसत बॉल चालला डीप, एक्स्ट्रा कव्हरला येत आहे त्या 4 नवसंजीवनी देणार. वरती 5 2 गडी बाद. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलर्स नेम प्लीज. करण, बॉलर्स नेम करण. करणचा पहिलाच बॉल. आता तिसऱ्या बॉल मध्ये ते सिंगल. धावसंख्या 2 बाद 12. ओव्हर नंबर 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बॅटची लीडिंग एज. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल निर्धावाच्या साह्यानं कमबॅक. धावसंख्या आहे ती 12 वरती स्थिर. चांगला बॉल, आणखी एक निर्धाव चेंडू. दुसरा लगातारचा निर्धाव बॉल. दुसऱ्या बॉलमध्ये षटकार आल्यानंतर मागील 3 बॉलमध्ये एकच धाव खर्च केली गोलंदाज करणनं. धावसंख्या तिथेच थांबले 12 या धावसंख्येवर. अंतिम बॉल या षटकातील. आणखी एक जबरदस्त फटका, रदार मध्ये आलाय बॉल, दिलाय फेकून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी येतोय माहिती.
सहजरित्या पूर्ण. दोन धावसंख्या आहे 20 या धावसंख्येवर. मागील षटकात 2 षटकार आले. बॅकफुटला जाऊन शपोलवून फटका खेचायचा तर हुक करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आणखी एक चांगला फटका. वॅकन एरिया. बॉल जाईल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी येतो चौकार. DNG पवार यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. खूप चांगले समालोचन त्यांच्या माध्यमातून देखील आपण ऐकत असता. त्याचनंतर आमचे साथी समालोचक विविध स्पर्धेमध्ये आमच्या समूहात समालोचन करणारे आमचे योगेश दादा डोले यांना देखील मी विनंती करेल की आपण देखील व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. तर फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु मोफतच्या स्वरूपात धावा मिळतील या बॉलवरती. एक ओव्हर नंबर 3 चा खेळ देखील संपलाय. 9च्या सरासरीने धावा धाव फलकावरती 27 रन्स ऑन स्कोर कार्ड. 2 विकेट लॉस. बांसोली प्रथम बॅटिंग करतोय. मायक्रोफोन वरती आमंत्रित करेल आदरणीय DNG पवार सरांना. हॅलो, धन्यवाद. आपण अतिशय सुंदर समालोचन ऐकलं शिवम लोबी यांच्या माध्यमातून. निश्चितच वासरे खोंड्यातील एक बुलंद आवाज असे शिवम यांचं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार असं हे समालोचन. 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या राऊंडमधील शेवटचा सामना आपण पाहतोय. आमचे दादासाहेब भालचंद्र जाधव यांचा भानसोली हा संघ आणि त्याच्या समोर आमचे छोटे बंधू रोशन यांचा साळोख संघ. तर शेवटचा षटक हाताळताना गोलंदाज समीर या जोडीने चांगली सुरुवात केली आणि हा खूपच खराब चेंडू. पंच निश्चितच, परंतु आपण पाहिलं तर खूप खराब रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय जयेश यांच्या माध्यमातून. कारण 1+1 अशा पद्धतीत धावा मिळत आहेत. एक स्वैर चेंडू, त्यावर एक बाईटच्या स्वरूपात काढलेली एक धाव. या एका धावेने आपण पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलाय 29च्या घरामध्ये. रोशन पवार यांना रोखायचं असेल तर धावफलकावर काही धावा लागतील. हा मात्र आडव्या बॅटिंगनी खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट रिजनला टार्गेट केलं होतं फलंदाजांनी, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. चेंडू जातोय निर्धाव आणि ज्याची आवश्यकता आहे साळोख संघाला तो चेंडू इथे पडताना दिसतोय. परंतु अद्यापही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. स्लॉग ओव्हरचं षटक आणि सामने आपण पाहतोय
पुन्हा एकदा आडव्या बॅटनी, परंतु पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फलंदाज मात्र एक धाव घेण्यापासून कचरतायत, स्वतःला रोखतायत. या एका धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय. 30 रन ऑन द स्कोर कार्ड आफ्टर लॉस्ट ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदला धावफलकावर धावा झाल्या 30. आणि आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजाची फळी असेल तर 35-40 धावा चेस करण्यासाठी मात्र निश्चितच चेसिंग करणाऱ्या संघाला इथे अडचण येताना दिसतंय. धावफलक मात्र एका चांगल्या पद्धतीत गेलाय भानसोली संघाचा. पुन्हा एकदा चेंडूने उसळी घेतली आणि हा गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी हाताळताना दिसतोय तो म्हणजे समीर. अद्यापही 3 चेंडूंचा खेळ टाकलाय. 3 चेंडू मागे एक स्वैर चेंडू होता, 3 वैध चेंडू होते, मात्र धावा दिल्या 3 चेंडू नंतर 3. अद्यापही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. हा मात्र चांगला फटका बघूया. 1 बाउन्स नाही, चांगलं षटक. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात या क्षेत्ररक्षकांनी. चांगलं बॅकअप पाहायला मिळतंय साळोख संघाचं. आणि आमचे छोटे बंधू रामदास सवार आणि मोहिली संघाने आयोजित केलेले सामने आपण पाहतोय. 20,000च्या सामन्यामध्ये आपण मॅन ऑफ द सिरीज, त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज यांच्यासाठी पारितोषिक पाहतोय. इथे चांगला झेल टिपला जातोय. ग्राउंड फील्ड चांगली राहिले साळोख संघासाठी, म्हणजे काही विषय. माध्यमातून या स्टार टेनिस वर्ल्ड या YouTube लाईव्हच्या माध्यमातून आपण या सामन्यांचं थेट प्रक्षेपण पूर्ण जगभरात मध्ये पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचला आहे 32 धावा धावफलकावर. आणि निश्चितच वासरे खोंड्यातील सामन्यांचं प्रक्षेपण करताना आपण स्टार टेनिस वर्ल्डला आपण पाहतो. यावेळेला रोशन चुकी करेल असे वाटत नाही, एक मोठा खेळाडू आहे. आणि इथे मात्र चांगलं षटक हाताळलं जातं. शेवटचं षटक सुरेख पडलं साळोख संघासाठी. मात्र 4 धावा मोजल्या या गोलंदाजांनी आणि रोखून धरले 32. येणारे 24 चेंडू 33 धावांची गरज असेल ती म्हणजे विजयासाठी साळोख संघाला. निश्चितच समोर आव्हान असेल रोशन पवार, करण, त्यानंतर आज श्री गणेश क्रिकेट संघ मोहिली यांच्या माध्यमातून आपण हे आयोजन पाहतोय. रामदास सवार यांनी दुसऱ्या वर्षाचं आयोजन केलेलं आहे. अशाच पद्धतीचं पहिल्या वर्षी सुद्धा त्यांनी, कारण 20,000च्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज जवळपास पाहायला मिळत नाही आपल्याला. एक सुरेख सायकल श्री राम वाघे साहेब चावणे यांच्या माध्यमातून ही सायकल इथे मिळाले. त्यानंतर नेवाळी संघाचे, नेवाळी गावचे एक चांगले सामाजिक कार्यकर्ते शुभम बेलोसे साहेबांकडून उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज मिळाले. त्यानंतर त्यांच्याकडूनच उत्कृष्ट फलंदाजासाठी सुद्धा शूज मिळालेत. प्रथम क्रमांक आदरणीय मोहिली गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनील घरत यांच्या माध्यमातून, तसेच श्री आकाश घरत व प्रशांत घरत साहेबांकडून आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय. ॲडव्होकेट संदीप घरत साहेबांकडून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक, तसेच प्रशांत घरत साहेबांकडून आकर्षक चषक. त्यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक भाऊ पवार सरपंच बीड जामरुग यांच्याकडून व आकर्षक चषक पुन्हा एकदा आकाश घरत साहेब, प्रशांत घरत साहेब यांच्याकडून. चतुर्थ क्रमांक आकाश घरत आणि प्रशांत घरत यांच्याकडून. तसेच या स्पर्धेसाठी दानशूर व्यक्तींकडून आपण मदत पाहिलेली आहे. बबन कदम साहेबांकडून सुद्धा या स्पर्धेसाठी मदत मिळालेली आहे. श्री गणेश नवळ यांच्याकडून बॉल प्रोव्हाइड केले. जितेंद्र घरत साहेबांकडून सुद्धा बॉल प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यानंतर मोठ्या मोठ्या स्पर्धेत सुद्धा आपल्याला फर्स्ट एड किट पाहायला मिळत नाही, परंतु इथे आयोजकांकडून फर्स्ट एड किट म्हणजे त्यांनी छोटा जो काही दुखापत असेल तर त्यासाठी प्रथमोपचारासाठी फर्स्ट एड किट सुद्धा ते आम्हाला प्रोव्हाइड केले. अविनाश वांजळे साहेब यांनी
त्यानंतर हेमंत गरत पब्लिक चॉईस यांच्याकडून आपण उत्कृष्ट चषक पाहतोय. पब्लिक चॉईससाठी प्रणय सुर्वे साहेबांकडून आवळस यांच्याकडून पाण्याची सोय, तसेच ग्राउंडची सोय आणि लाईटची सोय ग्रामस्थ मंडळ नेबाळी. तर या सर्व आणि ज्यांचं कोणाचं नाव घेण्याचं राहिलं असेल त्या सर्वांचं आयोजकांच्या वतीने शब्द सुमनांनी आभार व्यक्त करतो, कौतुक करतो सर्वांचं. कारण आपल्या प्रेरणेशिवाय, आपल्या पाठबळाशिवाय आदिवासी क्रिकेटला यस पप्पू पाठारे साहेबांकडून चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे. कारण पाहिलं आपण तर ओपन क्रिकेटसाठी भरपूर नेहमीच मदत करताना भरभरून प्रतिसाद मिळताना दिसतो, परंतु आदिवासी क्रिकेटसाठी त्यांच्यामध्ये लपलेलं जे टॅलेंट आहे त्या टॅलेंटला पाठबळ देण्यासाठी या सर्व मान्यवरांनी जी काही कौतुकाची थाप ठेवलेली आहे त्यांच्यासाठी मात्र निश्चितच यस पंचांसाठी सुद्धा पारितोषिक ट्रॉफीज इथे आहेत. म्हणजे आपण पाहिलं ना तर कोणाला इथे रिकामं ठेवलं नाही आयोजकांनी. कारण 20,000चं आयोजन आपण नेहमीच पाहतो, परंतु एवढं परफेक्ट नियोजनबद्ध जे आयोजन आहे ते मोहिली संघाने मात्र पुन्हा एकदा रामदास सवार आमचे भारतीय सैन्य दलातील सैनिक ज्यांच्या पाठबळावर, ज्यांच्यासारख्या तमाम सैनिकांच्या बळावर हा आमचा भारत देश आणि त्यामधील आमचे सर्व बंधू निर्धास्तपणे राहतात, त्या सर्वांचं या व्यासपीठाद्वारे मी त्यांच्याप्रती सदिच्छा व्यक्त करतो. यस रुपेश घरत आणि श्रीकेश घरत यांच्याकडून प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीरासाठी जी ट्रॉफी आहे ती ट्रॉफी बहाल केले. तर आपण वळतोय सामन्याकडे. निश्चितच उद्याचा फायनलचा दिवस असेल, जी काही त्रुटी राहिली असेल ती त्रुटी आपण निश्चितच भरून काढताना आपण पाहिलं तर पावरतेचं षटक राजन ज्याने केपीएलचं पर्व गाजवलं, कालच आपण पाहिलं त्याला. आणि इथे मात्र टॅप करण्याचा प्रयत्न यस, कारण ते जाणतायत रोशन पवार यांचा गडी जर का बाद केला ना तर साळोख संघ अडचणीत येऊ शकतो. कारण आपण पाहिलं तर आमचे छोटे बंधू जगदीश पवार सुद्धा दिसत नाही. यस दशरथ यांनी इकडे यायचं आहे. साळोख संघाचे गोलंदाज. हा सुरेख फटका, चेंडू थांबणार नाही. हा क्लास आहे रोशन पवार यांचा. कारण आपण षटकार हॅट्रिक साठी तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक आमचे बंधू रामदास सवार भारतीय सैनिक यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. पहिला चेंडू स्लोवर आर्म डिलिव्हरी होती, थोडासा फलंदाजाच्या पुढे चेंडू टाकून स्विंग करण्याचा प्रयत्न, कारण नॅचरल स्विंग आहे, ऑफ स्विंग करतो हा गोलंदाज, त्यामुळे वाईडिश लाईनच्या बाहेर चेंडू ठेवून आतमध्ये घेण्याचा त्याचा मानस असेल. परंतु त्याला मात्र यावेळेला पुन्हा एकदा या चेंडूला एका धावेसाठी तटवलं जातं. एक धाव मिळेल, फार काही मिळणार नाही. त्यानंतर आता प्रथम स्ट्राईक करेल फलंदाज करण हा सुद्धा एक तगडा फलंदाज आहे. गेल्या 1-2 वर्षामध्ये नावारूपाला जे काही खेळाडू आले त्यामध्ये त्याचं नाव आवर्जून मी घेईन. निश्चितच आपण पाहिलं तर दशरथ सारखा नवोदित गोलंदाज तयार केलाय साळोख संघाने. कारण साळोख डी संघ सुद्धा तगडा फॉर्म मध्ये, त्यानंतर रोशन पवार यांचा हा संघ सुद्धा फॉर्म मध्ये. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा, अध्या पद्धतीत हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न पूर्णपणे सपशेल अपयशी ठरलाय. चेंडू जातोय निर्धाव. या चेंडू नंतर धाव फलकावर बिनबाद 7. मात्र 8 ते 9 धावांची सरासरी ठेवायची आहे, त्यामुळे धावा आल्यात. पुन्हा एकदा इथे धोका होऊ शकतो. एक धाव, सहजरित्या एक धाव पूर्ण. ग्राउंड फील्ड मध्ये थोडंसं निराश केलंय भानसोली संघाने. कारण आपण पाहिलं तर रनिंग बिटवीन द विकेट मध्ये जी चलाखी दाखवणं गरजेचं होतं ती चलाखी सुद्धा त्यांच्याकडून पाहायला मिळवलं नाही. कुठेतरी प्रेशराईज करून क्षेत्ररक्षकाला त्याच्या अतिरिक्त
प्रेशर टाकून दुसऱ्या धावा चोरणं, तिहेरी धाव चोरणं हे तंत्र काही पाहायला मिळालं नाही भानसोली संघाच्या फलंदाजांकडून. त्याच्यामुळे कुठेतरी 5 ते 6 धावा त्यांना अतिरिक्त मिळू शकल्या असत्या, परंतु त्या मिळाल्या नाही. यावेळेला पुन्हा एकदा फार काही मिळणार नाही. एकच धाव मात्र आवश्यक धावगती इथे राखले साळोख संघाने. एका षटकाचा खेळ संपलाय. कुठेतरी षटकार आल्यानंतर वाटलं होतं की राजन थोडासा महागडा ठरतोय की काय, परंतु एक चांगला गोलंदाज कसा असावा त्यांनी कमबॅक केलेलं पाहिलं. आपण पाहिलं तर डोनेवाडी संघासाठी सुद्धा पहिल्या चेंडूवर 6 धावा आल्या होत्या. शुभम, पहिल्या चेंडूवर 6 धावा आल्यानंतर आपल्याला वाटलं होतं सामना थोडासा हाय स्कोरिंग जाऊ शकेल, परंतु त्यानंतर मात्र रोहित आणि डोनेवाडी संघाच्या ज्या छोट्या छोट्या खेळाडूंनी 9 धावा धावफलकावर, ज्या खेळाडूंनी जो कमबॅक केला, कारण दोन्हीही मुख्य गोलंदाज रवी वाघमारे इंजर्ड आहेत, तेजस वाघमारे आलेले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत गोलंदाजीची धुरा सांभाळताना हे छोटेसे खेळाडू कुठेतरी कमी पडतील की काय अशी मला सुद्धा स्वतःला धास्ती होती, परंतु मात्र 14 धावांवर त्यांनी रोखलं. आणि मुख्य म्हणजे जो प्रेशर होता त्यांचा मुख्य फलंदाज धनंजय याच्यावर तो कायम राहिला. कारण आपण जर पाहिलं तर पहिली 2 षटकं तो नॉन स्ट्राईकलाच होता. म्हणजे तब्बल मुख्य फलंदाजासाठी 12 चेंडू तो अद्यापही खेळला नाही. आणि त्यानंतर त्याचंच पर्यावसन असं झालं की प्रेशरमध्ये येऊन त्याने चुकीचा फटका खेळला आणि तिथे शेलू संघ खरामध्ये अडचणी सापडला. वळतोय सामन्याकडे मयूर. या वेळेला भिरकावून दिलंय चेंडूला. चेंडू जातोय 6 धावांसाठी. पुन्हा एकदा मिड विकेट रिझन डीजे मास्टर. आणि आदिवासी कर्जत प्रीमियर लीगचं सत्र ज्यांच्या सुमधुर वाणीतून आपण ऐकलं ते योगेश इथे यावेळेला स्कोररच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक पाहिला पण तर अतिशय सुरेख समालोचनाची जी कला आहे ती अवगत केले या माझ्या छोट्या छोट्या मित्रांनी. शुभमनी सुद्धा सुरेख कौतुकास्पद समालोचन पाहायला मिळालं. कुठेतरी एक धावतं क्रिकेट आणि यावेळेला भिरकावून दिलं. पुन्हा 6 धाब्यांसाठी आव्हानातली हवा काढून टाकली जात. आपण पाहिलं तर काल मयूर सुद्धा कर्जत प्रीमियर लीगचं सत्र खेळ चांगली कामगिरी केली होती, परंतु इथे मात्र त्याच्या गोलंदाजीचा समाचार. यावेळेला चेंडू अतिरिक्त उसळी घेतोय आमचे भाऊजी पंच सचिन. इथे सांगतायत की हा चेंडू वाईड आहे. 1+1 मिळतोय. निश्चितच खूप उंच या चेंडूने खूप अतिरिक्त उंची घेतली. आणि पाहिलं तर दोन्ही फलंदाज चांगले उंचपुरे आहेत. त्यांना सुद्धा कोणती संधी नव्हती हा चेंडू खेळण्यासाठी. आणि अशा पद्धतीत धावफलक पुन्हा एकदा 2नी वधारतोय. 24 धावा या षटकातच सामन्याचं चित्र. आणि पुन्हा एकदा स्लोवर, वारंवार स्लोवर डिलिव्हरी टाकतायत गोलंदाज. अतिरिक्त वापर केला जातोय स्लोवरचा. आणि एक बचावात्मक गोलंदाजी आपण पाहिली तर ती होताना दिसते, परंतु ती वर्कआउट करत नाही. कारण धावफलकावर धावा 33 धावांचं आव्हान समोर असताना मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू. हा चेंडू सुद्धा जाईल 4 धावांसाठी. 5 धावा मिळाल्यात आणि मात्र
इथे मात्र सामना जवळपास सोडलेला दिसतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकानंतर धावफलकावर धावा 33. एक चेंडू शिल्लक आहे. पंच एक वाईड एक नो. पहिल्या चेंडूवर षटकार, तदनंतर एक धाव, पुन्हा एकदा षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा वाईड, त्याला एक धाव काढली, पुन्हा एकदा डॉट, नंतर नो चेंडू, त्याला 4 धावा आणि इथे 2 धावा. एक डॉट झाला समोर. ओके, बरोबर. यस, ह्या 2 धावा काढल्या, त्याच्या अगोदरचा एक डॉट झाला. योगेश, फ्री डॉट झाला ना? बरोबर, ठीक आहे. येणारे 12 चेंडू, मात्र एका धाव्यांची गरज. जयेश, यस, विजय फटका आणि साळोख संघ इथे दिमागदार विजय मिळवताना आपल्याला दिसतोय. नामडे संघाचा कर्णधार आणि बीड जामरुंग दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल, आपण यायचं आहे. या सामन्याचं सुंदर प्रक्षेपण आपण पाहतोय स्टार टेनिस वर्ल्डच्या माध्यमातून. सामना 3 षटकांचा होईल, याची नोंद घ्यायची आहे. स्टार टेनिस वर्ल्ड यांच्या माध्यमातून आपण अतिशय सुरेख क्लॅरिटी कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपण पाहतोय. पुंडलिक शिंगोळे साहेबांना, त्यानंतर समोर भानुदास रुटे साहेब इथे हँडल करतायत. तो पूर्ण प्रोजेक्शन आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून. ज्या काही तांत्रिक गोष्टी आहेत त्या तांत्रिक गोष्टी हाताळताना आपण त्यासोबत त्यांना साथ देतायत तो शुभम. आणि हे करता करता शुभम इथे समालोचन सुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीत करतात. यानंतर मी आमंत्रित करतो कर्जत प्रीमियर लीगचं सत्र आपण ज्याच्या सुरेख सुमधुर वाणीमध्ये तमाम आदिवासी क्रीडा रसिकांनी ऐकलं त्या योगेशाला. थँक्यू सर, फार चांगलं समालोचन. अगदी ज्यांचं समालोचन ऐकून आम्ही देखील या समालोचनामध्ये खऱ्या अर्थानं आम्हाला देखील एक ऊर्जा निर्माण झाली. असे आमचे धनंजयजी पवार सर. कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात ज्या मोठमोठ्या स्पर्धा होतात त्या ठिकाणी आपण त्यांचा आवाज नेहमीच ऐकत आलोय. आणि आज आपण पाहताय मोहिली करांच्या या आयोजनामध्ये ते या ठिकाणी खेळताना देखील आपल्याला पाहायला मिळतील. परंतु अगदी समालोचन देखील त्यांचं आपण ऐकलं. आणि गेले 3 दिवस ज्यांचा आपण आवाज ऐकतोय ते आमचे शुभमजी लोभी, वासरेखोंडा विभागामधील एक उत्कृष्ट असं समालोचक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते शिवम लोभी यांचा आवाज तुम्ही गेले 3 दिवस या स्पर्धेमध्ये ऐकताय.